नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत आहेत ड्रीम होम्स इंटेरियर सोल्युशन्सचे फाउंडर विराज मोहिते सर. नमस्कार. 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 सर, आज महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. तर जे आमच्यासारखे न्यू यूथ जे एंटरप्रेन्योरशिपमध्ये आहे, जे बिझनेस वगैरे करत आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला काय महाराजांकडनं प्रेरणा देण्यासारखं वाटतं? प्रेरणा मी आता खूप इनिशियल स्टार्टअपमध्ये आहे तुम्हाला सांगायचं तर म्हणजे जस्ट आम्ही 5-6 वर्ष जुने आहे. तर या प्रेरणेतनं चालू केलेलं आहे. म्हणजे वेळ लागल्याशिवाय आपण म्हणतो ना इतिहास घडत नाही. हं, हं. हे महाराजांच्याकडनं शिकायला मिळेल आपल्याला. छत्रपती महाराजांच्याकडनं शिकायला लागेल. जेव्हा तुम्ही रक्ताचं पाणी करता त्यावेळी व्यवसाय किंवा स्वराज्य उभं राहतं. त्यामुळं व्यवसाय करताना पहिली गोष्ट म्हणजे प्रॉफिट किंवा पैसे मिळवणे ही संकल्पना कधीही नसते. व्यवसाय करताना नाव, एक इमेज आणि एक बिझनेस जो आपल्याबरोबर आपल्या बऱ्याचशा लोकांचं म्हणजे बऱ्याचशा लोकांना घेऊन एकत्र पुढे चालेल असं काहीतरी निर्माण करायचं असतं. त्यातनं बऱ्याच समाजाला काहीतरी फायदा होईल, आपलं घर चालेल आणि त्याच्याबरोबर एक मोठा व्यवसाय उभा होईल हे ध्येय घ्यायचं असतं. आता म्हणजे मला सध्याला असं काय वाटतं माहिती आहे का, जे आजची यूथ आहे, तरुण आहे, ते कुठं ना कुठं बिझनेस क्षेत्राकडून दूर जाते आणि एक जॉब्स किंवा एक सेफ झोन, कम्फर्ट झोनमध्ये जाते. तर कुठं ना कुठं तरुणाईला एक मेसेज गेला पाहिजे, की आज जसं महाराजांनी गुलामगिरीमधनं मुक्त होऊन एक स्वतःचं एम्पायर, एक स्वराज्य उभा करण्याचं ठरवलं होतं. तसं आजच्या पिढीनं पण एक स्वतःचं व्यवसाय, बिझनेस उभा करून एक देशासाठी एम्प्लॉयमेंट जनरेट केलं पाहिजे. भारत देशाला आणखीन इकॉनॉमिकली स्ट्रॉंग केलं पाहिजे. असं तुम्हाला एक 100% जर आपल्याला वर्ल्ड नंबर 1 इकॉनॉमी बनायचं असेल तर आपण स्वतः प्रोडक्शन केलं पाहिजे. आपण स्वतः ते कन्झम्पशन केलं पाहिजे आणि इट इज ऑलवेज नॉट टू बी डिपेंडिंग ऑन जपान, नॉट टू बी डिपेंडिंग ऑन चायना, नॉट टू बी डिपेंडंट ऑन USA की ते आमच्यासाठी करतील. ती ट्रेड डील आपण साइन करून मगच आपण मोठं होऊ. आपण आपली लोकसंख्या आज एवढी मोठी आहे की आपण स्वतः बनवू शकतो. आपण स्वतः स्वतः युटिलाइज करू शकतो. जसं तर आपल्यासारख्या देशाला जिथं अपॉर्च्युनिटीज एंडलेस आहेत तिथं प्रत्येक माणसाने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत व्यवसाय बनवला पाहिजे आणि व्यवसायाची मूलभूत बेसिक म्हणजे तुम्ही ट्रस्टवरती राहायला पाहिजे, इमानदार म्हणजे प्रामाणिक राहायला पाहिजे आपल्या व्यवसायाला, आपल्या कष्टाला आणि पैसे वाचवता आले पाहिजेत. हं, हं. म्हणजे तुम्ही 100 रुपये वाचवले तर 100 रुपये मिळवल्यासारखेच आहेत. सो बरोबर. स्टार्ट सेव्हिंग देन ओनली यू कॅन कम इन टू बिझनेस. छत्रपती महाराज साहेबांच्याकडून आपण जसं बघितलं गनिमी कावा, तसं आपलं सैनिक 20-25 हजारचा असेल, समोर 8-7-8 लाखाचं सैनिक असून दे तरी हं, त्यांनी युक्तीवरून चटकीपट त्याच्यावरती मात करत संकटाला न भिता प्रॉपर प्लॅनिंग करून त्याच्यावरती हं, विजय मिळवला. तसंच व्यवसायात पण बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करायला लागतं. म्हणजे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असू, हं, हं, हं. तुमचं बिझनेस प्लॅनिंग असू, तुमच्या गोल्सचं प्लॅनिंग असू, त्या तुम्हाला कागदावरती लिहायला लागतात आणि त्या एक्झिक्यूट कशा करायच्या त्याच्यावरती खूप थॉट प्रोसेस असतो. आता माझं बघितलं ना सुमित, तर तुला सांगतो, व्यवसाय हा 24 तास माझ्या डोक्यात असतो. हं, म्हणजे रात्री झोपला तरी मी माझ्या कंपनीचे बॅलन्स शीट्स, प्रॉफिट्स, माझे लाईव्ह कस्टमर्स, माझे लॉस कस्टमर्स, हं, हं. माझे हॅपी कस्टमर्स, माझे इम्प्रुव्हमेंट करणारे कस्टमर्स, हे सगळं माझ्या डोक्यात असतात. 24/7 ओन्ली 24/7 बिझनेस. हां. म्हणजे आता आय से आय थँक माय वाईफ ऑल्सो, हं, हं, हं. माय फ्रेंड्स, माय फॅमिली, माय कलिग्स, ज्यांनी मला 24 तास ह्याच्यासाठी सोडून दिलंय आणि मी ध्येय वेड आहे की ड्रीम होम्स हा जो ब्रँड आम्ही इंटिरियर सोल्युशन मध्ये निर्माण केलाय तो भारतभर न्यायचा. ती 1,000 करोडची कंपनी बनवायची पुढच्या 5 वर्षात आणि त्या हिशोबाने आम्ही काम करतोय आणि ही सर्व संकल्पना छत्रपती महाराज साहेबांच्याकडनं आलेली. हं. खिशात आम्ही कंपनी चालू करताना 5 वर्षापूर्वी 1 लाख रुपये हे भांडवल होतं आणि आज 30 करोड रुपये वार्षिक आमची रिटेलचा व्यवसाय असतो आणि 50 करोडचे प्रोजेक्ट बुकिंग आहेत आमच्याकडे. तसं बघितलं तर 70 ते 75 करोड रुपयाची माझी कंपनी ओके. आजच्या डेटला स्टँड होती हं, हं. आणि सगळं शून्यातनं झालेलं आहे. आज 65 ते 70 एम्प्लॉईज आहेत आमचे. एक युनिट आमचं पुण्यात आहे 12,000 स्क्वेअर फीटचं. एक 40,000 स्क्वेअर फीटचं काम फॅक्टरीचं कराडमध्ये चालू आहे. हे सगळं काही न घेता केलेलं आहे. म्हणजे व्यवसाय चालू करायला झिरोमधनं पूर्ण झिरो स्टार्ट मधनं केलं. तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे की मला व्यवसाय करायचा आहे. मग हं, त्याला तुम्ही पैसे नाहीत म्हणून व्यवसाय करत नाही, वेळ नाही म्हणून व्यवसाय करत नाही, पगार खूप मोठा आहे, तू नोकरी कशी सोडू म्हणून व्यवसाय करत नाही. हं, एन नंबर ऑफ रिझन्स असतात की
मी व्यवसाय करत नाही, पण व्यवसाय करायला एकच कारण लागतं की मला व्यवसाय करायचा आहे, मला स्वतःच स्वराज्य निर्माण करायचं आहे. तर मित्रांनो, सरांनी जसं सांगितलं की तुम्ही एक आपलं स्वतःचं स्वराज्य म्हणजे स्वतःचा बिझनेस कसा उभा राहिला पाहिजे आणि तुम्ही 24/7 आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व राहिलं पाहिजे. आपलं व्हिजन जे आहे ते जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत सतत त्याच्या मागे पडलं पाहिजे आणि एक आपलं स्वतःचा एक व्यवसाय, स्वतःचा बिझनेस उभा करून भारत देशाला एक इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करावं. हेच आजच्या महाराजांच्या जयंतीवरनं तुम्हाला सगळ्याला सांगायला मला आवडेल. तर शेवटी एवढंच म्हणू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की जय. जय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू सुमित. येस.